प्रीमियर लीग मध्ये. सुमित इलेव्हन फणसपाडा आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा ग्रुप कसराली संघाने टॉस जिंकून प्रथमतः शतशन करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टनने सांगितलं की आम्ही या दुपारच्या सत्रामध्ये चेस करू धावा आणि त्या कशा प्रकारे चेस होतील याकडे सुद्धा लक्ष वेधत असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अमर आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला बलिराम पाटील आणि अनिल पाटील ही जोडी आपल्याला आनंद पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सुमित इलेव्हन फणसपाडा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये सामन्याला या ठिकाणी सुरुवात झाली. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मात्र दाखल झालाय. राऊंड द विकेट नेईल खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू अप्रतिम मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. नेता चुप्पामध्ये चेंडूची सांगता झालाय. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. राऊंड द विकेटने चांगला मात्र नक्कीच पॉविंग क्रीज मध्ये या ठिकाणी अँगल बनवला. समोरच्या डिटेक्ट केलं होतं. फटका फसला नक्कीच होता परंतु लॉंग स्टॉप रिझनला मत येईल. 2 चेंडूंचा खेळ झालाय. पहिली धाव मात्र येताना पाहायला मिळाली. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिलं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेटने पुणे पुलचा फटका मात्र नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु प्रॉमिसिंग नाहीये. सरळ चेंडू मात्र निघून जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक धाव मात्र नक्कीच या ठिकाणी येईल. सिंगलने मात्र नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 2 या आकड्यावरती. खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील नक्कीच केली होती परंतु पंचांनी दर्शवलं आउटसाइड द लेग स्टंप चेंडू. एक मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं प्रदर्शन नक्कीच या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 9 धावा मात्र पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. आतापर्यंत पहिलं षटक मात्र या ठिकाणी समाप्त झालंय. जरा जास्त आपण टीम मीटिंग करायची नाहीये. कृपया स्पीडअप करायचंय. गोलंदाजी मार्कवरती पद्मन आपल्याला पाहायला मिळतोय. या सेकंड ओव्हर मध्ये ऑन द ट्रॅक आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकासाठी त्याला इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅक वरती. लवकरच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आपल्या भेटीला येते. एक नक्कीच मोठी स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि युवा खेळाडूंना मात्र नक्कीच खेळण्याची संधी मात्र मिळत असते आणि युवा खेळाडूंना आपलं टॅलेंट सिद्ध करण्याची एक नक्कीच नामी संधी आपल्याला पाहायला मिळत असते. पद्मन पाटील गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. सेकंड ओव्हरमध्ये ऑन द ट्रॅक त्याला निमंत्रित केलंय. ऑफ साईडला फटका मात्र नक्कीच चांगला परंतु एक्स्ट्रा कव्हरला डाऊन दी बॉल फिल्डर कुठली चुकी करणार नाहीये. एक सुंदर झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. सेकंड विकेट गॉन नाव. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला कुठेतरी इन्व्हिटेशन दिलं मोठा फटका मारण्यासाठी आणि ते इन्व्हिटेशन स्वीकारता आलं नाही कारण ऑफस्टंपच्या बाहेर बॉल होता. थोडंसं मात्र नक्कीच व्हेरिएशन केले होते आणि जो एक्स्ट्रा कव्हरला शतक होता जो ट्रॅप रचना केला होता तो ट्रॅप मात्र सक्सेस होताना पाहायला मिळाला. 9 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. 1.1 षटकाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये झालाय. पद्मन पुणे एकदा गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलाय त्यामुळे एक मोटिवेशन असणार आहे. पुन्हा एकदा मात्र ऑफ साईडला अक्रॉस द बॅट घेतलंय. समोर मात्र फटका नक्कीच पाहायला मिळतोय. चांगलं स्टेशन झालंय. चेंडूला स्टॉप केले गेले. 2 धावा काही इथून रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. इथून धावसंख्येचा जर विचार केला तर 11 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 11 रन्स स्कोरकार्डवरती पाहायला मिळत आहेत. डबल डिजिटमध्ये मात्र स्कोरकार्ड जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. चांगले कमेंट्स मात्र कालच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळत आहेत.
DBN लाईव्हच्या मदतीने ही स्पर्धा मात्र थेट यूट्यूबला प्रक्षेपित केली जाते आणि कौतुक करावं लागणार आहे, कारण आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये DBN नावाचा एक ब्रँड मात्र नक्कीच झळाळताना पाहायला मिळतोय. त्याचं कारण म्हणजे त्यांचा अथक परिश्रम. 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल मात्र ठिकाणी नक्कीच मिड विकेटला पाठवण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव मात्र पूर्ण केले. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 12. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. स्ट्रगल कुठे नक्कीच सुरू आहे. ज्या प्रकारे नक्कीच बॅटिंग मात्र पाहायला मिळते. अनिल आणि अजय ही जोडी खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फुलीमध्ये संपर्क झाला नाहीये. कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट या ठिकाणी होत नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. युद्धाच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झाली. अजूनही 2 चेंडू इथून शिल्लक आहेत या सेकंड ओव्हरमधील. चांगली आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. अक्रॉस द हँडने मात्र गोलंदाजी करतो लसित मलिंगाची कुठेतरी आठवण करून देतो. इथे मात्र नक्कीच शतकाला निवडलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये मात्र डाऊन दी बॉल फिल्डर होता आणि एक चांगला झेल कंप्लीट केलाय आणि फलंदाजीचा खेळ संपवलाय. विकेट जातोय. 3rd विकेट गॉन नाव. विकेट मात्र जाताना पाहायला मिळाली. सध्या विकेट टेकरची भूमिका मैदानाच्या आतमध्ये निभावतोय तो विकेट टेकरचा रोल मात्र प्ले करतोय पद्मन आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ एकंदरीत संपला गेला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 2 विकेट मात्र या षटकामध्ये मिळवले गेलेत. खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट बॅकआउट पॉइंटला चेंडू निघून जातोय. एक धाव नक्कीच येताना पाहायला मिळते. सिंगलवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 13. या आकड्यावरती 13 रन्स स्कोरकडे लागले गेले. 6.50चा बॅटिंग एव्हरेज मात्र आतापर्यंत पाहायला मिळतोय. एका छोटासा ब्रेक घेऊन जाऊ आपण संगीत कक्षामध्ये देवसंधी डीजेला. जातोय कव्हर पॉइंट मध्ये. तत्पूर्वी 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा का रोखू शकत नाही. या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरीच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 15. या आकड्यावरती 15 रन्स स्कोरकडती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. अजय खेळतोय 3 वरती. योगेश खेळतोय 3 वरती. आतापर्यंत दोन्ही फलंदाज जर पाहिले तर नक्कीच मागच्या काही चेंडूंमध्ये विकेटवरती टिकून नक्कीच राहिल्यात, परंतु इथून चांगला खेळ मात्र दाखवावा लागणार आहे. खेळण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच फलंदाजाला पूर्णपणे मात्र त्रस्त केलं या चेंडूवरती. निर्धाच्या रूपामध्ये चेंडूची सांगता झालाय. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 15 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 13 होत्या आणि आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि या षटकामध्ये नक्कीच 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या चेंडूवरती डबल, त्यानंतर पहिल्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती डबल, पुन्हा एकदा डॉट तिसऱ्या चेंडूवरती. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 13 होत्या. आता मात्र या मागच्या 3 चेंडूंमध्ये 2 धावा येताना पाहायला मिळत.
टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय 15 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 षटकांमध्ये 13 धावा होत्या. खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धारित रूपामध्ये चेंडूची सांगता झालाय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी रोहितची आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये पूर्णपणे धावा थांबवून ठेवल्यात. ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजी राहिली होती तोच परफॉर्मन्स मात्र या तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा कंटिन्यू ठेवलाय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. समोर लॉफ्ट केलाय. फटका तर नक्कीच चांगला आहे. 2 शतक मात्र नक्कीच पुढे येत आहेत. त्यांना बीट करून सरळ चेंडू मात्र निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. गुड शॉट. एकोणीस धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. कार्तिक दादा पाटील यांच्याकडून नक्कीच एक कॅश प्राईज झालंय. जर सुमित एलेवन फणसपडा संघ जर विजयी झाला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज मात्र त्यांच्यासाठी पाहायला मिळते. 19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा मात्र नक्कीच ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फुलेमध्ये संपर्क या ठिकाणी होत नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 षटकांचा योग्यरीतीने खेळ संपला गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 19 या आकड्यावरती 19 रन स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. या षटकांमध्ये नक्कीच चौकार आला परंतु मोठ्या प्रमाणात डॉट बॉल सुद्धा येताना पाहायला मिळाले. जो करंट रन रेट होता 6.50चा तो आता मात्र 6.33 आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये अटॅकिंग मूडमध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. कारण इथून जर पाहिलं तर तुम्हाला नक्कीच एक फायटिंग टोटल स्कोरवरती उभी करावी लागणार आहे. ज्या टोटलवरती तुम्ही फाईट करू शकता 5 षटकांमध्ये. आणि जो नक्कीच कसर अली संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तो फिल्डिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत नक्कीच यशस्वी ठरवला आहे. कारण गोलंदाजांनी दाखवला विश्वास तो मात्र अप्रतिम पाहायला मिळतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये विविध गोलंदाजांचा उपयोग मात्र घेतला गेला. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये नक्कीच कशा प्रकारे रणनीती असेल याकडे लक्ष वेध असणार आहे. चला जास्त टीम मीटिंग करायची नाहीये कारण आजच्या दिवसामधला शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे. बॅटिंग स्कोर कार्ड जर पाहिला तर नक्कीच आपण पाहतोय बलिरामने 7 धावा बनवल्या. अडिलने मात्र नाराज केलं. 1च धाव त्यांच्या बॅटमन आली आणि त्यानंतर यश मात्र नक्कीच 0वरती बाद होताना पाहायला मिळाला. आणि सध्या मात्र 2 फलंदाज एका बाजूला योगेश आणि अजय जबाबदारीला स्वीकारतायत. परंतु इथून येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये तुम्हाला चांगला खेळ मात्र दाखवावा लागणार आहे. चांगले मोठे फटके तुम्हाला खेळावे लागणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. या 3rd ओव्हरमध्ये आपण पाहू शकतायत गोलंदाज पद्मन आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या षटकामध्ये पद्माने चांगली गोलंदाजी केली होती. आता पुन्हा एकदा तोच परफॉर्मन्स तेच एक्झिबिशन अपेक्षित असणार आहे संघाला. 4 धावा आणि 2 विकेट मात्र नक्कीच मिळवले होते. खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला टर्न मात्र प्राप्त झाला. या चेंडूवरती नक्कीच फलंदाजाला बीट केलं. पद्मनकडे तितकासा वेग नाही आहे परंतु अचूक टप्प्यावरती समोरच्या फलंदाजांना मात्र पूर्णपणे नाचवतो. चांगले व्हेरिएशन मात्र आपण पाहतोय. फिंगर रोल करत असतो त्यामुळे एक बेनिफिट त्याला नक्कीच मिळते. कारण नक्कीच क्रिकेट विश्वामध्ये ॲज अ बॉलर वेग असून काही होत नाही. त्यासाठी तुम्हाला अचूक टप्पा पाहायला मिळतो. शॉट ऑन पुलचा फटका मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे. फ्लॅट 6 आलाय. षटकार. गुड शॉट. मध्ये धावसंख्या फलकावरती 25. प्रहार मात्र नक्कीच आला अजयच्या बॅटमनना आणि यायला होत मोठे फटके. पुन्हा एकदा ओरपी चेंडूला सरळ पाठवले काहू कॉर्नरला. त्याच दिशेला आलाय षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अजयच्या बॅटमनना. क्रॅकिंग स्ट्रोक.
दोन षटकार मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग अजयची आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती खेळतोय आणि या विकेटचा अनुभव त्याने घेतलाय. आता मात्र नक्कीच मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये येतील यात काही शंका नाही आहे. 31 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ झालाय. खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुंदर चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. राऊंड द विकेटने जाण्याचा निर्णय घेतला या चेंडूवरती आणि तो निर्णय मात्र यशस्वी करून दाखवला. कारण बॅक टू बॅक 2 षटकार आले होते त्यामुळे थोडंसं कुठेतरी नक्कीच दबाव निर्माण झाला होता. आता मात्र डॉट बॉल आलाय त्यामुळे थोडंसं मोटिवेशन कुठेतरी मिळालं असेल. फटका मात्र फ्लिकचा पाहायला मिळतोय. सरळ चेंडू मात्र नक्कीच कॉर्नरला बीट करून निघून जाईल. 1 बाउन्सने 4 धावांकरिता चौकार. गुड शॉट. या षटकामध्ये जर पाहिलं तर नक्कीच अटॅकिंग मोडमध्ये अजय पाहायला मिळतोय. स्लॉग हिट सातत्याने त्याच्या बॅटमधून येत आहे. 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आला. एक वैयक्तिक 19 धावांवरती खेळतोय. 7 चेंडूंमध्ये चांगला बॅटिंग स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि शॉर्ट सिलेक्शन काय अप्रतिम पाहायला मिळते. इथे मात्र फटका फसला गेलाय. मिस्टाईन स्ट्रोक झालाय. स्वतः मात्र गोलंदाज झेल खाली येतोय आणि कॅच ड्रॉप मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र सरळ चेंडू नक्कीच निघून गेलाय. तत्पूर्वी ओव्हर थ्रो नक्कीच झाला होता परंतु दुसरी धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज नव्हते. एकच धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केले. सिंगलने मात्र धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 36. आता मात्र शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र 6 चेंडूंमध्ये काय कॅल्क्युलेशन असणार आहे याकडे लक्ष वेध असणार आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 36 रन स्कोर करती पाहायला मिळत आहेत. कुसुमाई खर्डी ब, त्याचबरोबर माऊले 11 ब आणि त्याचबरोबर वाघोबा कांदरपाडा आणि त्याचबरोबर साईनाथ कोशिंबे या चारही विजेत्या संघांना विनंती करतोय कृपया आपला एक प्रतिनिधी आमच्या संरक्षण कक्षामध्ये यायचं आहे. लॉर्ड्स आपण टाकणार आहोत. जी वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मात्र लवकरच आपल्या भेटीला येते. त्या ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये एक नक्कीच सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये आदरणीय कार्तिकदादा पाटील यांचा संघ मात्र खेळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपण येताना आपली फॉर्मॅलिटीज सुद्धा पूर्ण करायची आहेत. ऑफस्टॉमच्या बाहेर टप्पा होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. नेताव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिद्धेशला मात्र स्लॉकरमध्ये बोलवलं गेलंय. अजून इथून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सिद्धेश किनी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. पॅव्हिलियन इन कडून दाखल झाले गोलंदाजी मार्कवर. फटका मात्र नक्कीच चांगला आहे. समोर मात्र लॉफ्ट केलाय. 1 बाउन्सने सरळ चेंडू मात्र निघून जाईल. सर्वात सेफ जागा कोणती असेल तर स्ट्रेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून आलाय चौकार. चाळीस धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. क्रॅकिंग स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला अजयच्या बॅटमन. त्याच कारणास्तव मात्र या षटकामध्ये स्ट्राईक त्यांनी घेतलाय परंतु इथे शरीरापासून दूर खेळवला. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या मदतीने आलाय. एक धाव मात्र खूप महत्वाची दोन्ही संघांसाठी. 41 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 41 रन स्कोर करती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. फुटॉच चेंडू होता. कुठेतरी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर एकला चेंडू ट्रॅव्हल करतोय. तत्पूर्वी 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण होतील का पाहायचं आहे. तर 2 धावा मात्र सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. 45 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 45 रन स्कोर करती पाहायला मिळत आहेत. क्षमास्वी 43 रन स्कोर करती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर चेंडू फेकून झाले 3. षटक क्रमांक 5वा प्रगती पथावरती. फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. सिद्धेशने आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात मागच्या 3 चेंडूंमध्ये. पंचांच्या भूमिकेमध्ये एका बाजूला आपण पाहू शकतायत जगदीश भोईर सर, परशुराम पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्रॉ आपण ओपन करणार आहोत त्यासाठी कुसुमाई
काडी ब, त्याचबरोबर माऊली 11 ब, वाघोबा खंदरपडा. पुलचा फटका सक्सेसफुल पाहायला मिळतोय. मिड विकेटला एक अजून अटॅकिंग स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. षटकार त्यावेळी 49 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 49 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. टीमची टोटल मात्र नेऊन पोहोचवलंय. अजयचा सिंहाचा वाटा मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. एका बाजूने ज्या प्रकारे त्याने नक्कीच बाजू लावून ठेवलंय, पाय रोवून राहिलाय खेळपट्टीवरती. 32 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि क्रॅकिंग स्ट्रोक मात्र अप्रतिम पाहायला मिळालाय. ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केलंय 49 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क होती दाखल होईल. षटकातील 5वा चेंडू घेऊन समोर अजय आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटला चेंडू मात्र नक्कीच फार वेगाने आलाय. तत्पूर्वी 2 धावा काय रोखू शकत नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धुरीच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचलाय. 51 रन स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये जी स्थिती होती ती नक्कीच इथे मात्र नाहीये. मागच्या 3 षटकांमध्ये जो कमबॅक झालाय तो अप्रतिम. त्यामध्ये नक्कीच अजयने ज्या प्रकारे बॅटिंग केलंय 34 धावा त्याच्या बॅटमधून आल्या 13 चेंडूंमध्ये. जो करंट रन रेट पहिल्या 3 षटकांमध्ये 6.33 होता तो आता करंट रन रेट मात्र 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. खेळण्याचा प्रयत्न केला होता. शेवटचा चेंडू होता. मिड विकेटला चेंडू मात्र निघून जातोय. एकदा पूर्ण केले. सिंगल वरतीच मात्र या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागणार आहे. दुसऱ्या धावावरती विकेट मात्र या ठिकाणी गेलाय. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 52 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत आणि 53 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 53 टू विन असेल. चला लॉर्ड्स आपण या ठिकाणी टाकतोय. तर कोसमाई काडी ब, माऊली 11 ब, वाघोबा खांदरपाडा, त्याचबरोबर साईनाथ कोशिंबे या 4 संघांच्या प्रतिनिधींना विनंती करतोय कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. कोसमाई खाडी ब, मावले 11 ब, वाघोबा खंदरपाडा आणि त्याचबरोबर साईनाथ कोशिंबे 4 संघांच्या प्रतिनिधींना विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. लॉर्ड्स मात्र आपण या ठिकाणी टाकणार आहोत सेकंड राऊंडच्या. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त अजयने मात्र बॅटिंग केली. 35 धावा त्याच्या बॅटमधून आला 14 चेंडूंमध्ये. त्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार मात्र पाहायला मिळाले. चला आपण लॉर्ड्स टाकतोय. तर कोसमाई काडी संघाचा एक प्रतिनिधी, मावली 11 ब संघाचा एक प्रतिनिधी आणि त्याचबरोबर वाघोबा कंदरपाडा संघाचा एक प्रतिनिधी आणि साईनाथ कोशिंबे संघाचा एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण दाखल व्हायचं आहे. पुढच्या 5 षटकांसाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती तुषारजी सोनवणे यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू तुषार. चला 5 चिठ्ठ्या असतील. कोशिंबे पाठवून द्या प्लीज, विनंती करतो आम्ही. खाडी कोशिंबे संघाचे प्रतिनिधी पाठवून द्या. चला धावा द्या मित्रा प्लीज, विनंती करतो आम्ही. चला लॉर्ड्स उडवले जातात. 5 संघ असतील. पहिल्या 2-2 चिठ्ठ्या उचलायच्या, त्यानंतर जी राहील त्या संघाला बाई असेल. चांगली संकल्पना माऊली चषकाने घेऊन आलेत आणि प्रत्येकांच्या आवडीची स्पर्धा आपण माऊली चषक या वैतरणा विभागामधील आपण पाहतोय. कोसमाई बी विपक्ष वाघोबा खंदरपाडा या संघाच्या माध्यमातून या दुसऱ्या डावातील पहिली मॅच खेळवण्यात येईल. त्यानंतर दुसरा सामना
विजेता संघाला बाय कालच्या दिवसात देखील होती ना आजच्या दिवसात देखील पाहायला मिळते. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर माऊली 11 तलावपाडा विपक्ष जर पाहिलं तर साईनाथ कोशिंबे या दोन संघाच्या माध्यमातून खेळण्यात येईल. जो संघ जिंकेल त्या संघाला आजच्या दिवसात या बाय दिली जाईल. हे या ठिकाणी जर पाहिलं तर चिठ्ठ्यांच्या ड्रॉ मध्ये क्लिअर झालेला आहे. माऊली चषक 2024 ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात मदत केले त्यांचा देखील आम्ही आभार. टॉस लगेच आपण उडून घेणार आहोत. तर टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमची कॅप्टन या. किती षटकांचा सामना असेल? चला मॅच ला सुरुवात करूया. दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छा देणार आहोत. पहिल्या डावात एकंदरीत जर पाहिलं मॅचला सुरुवात. पहिला बॉल यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. पाहता पाहता बॉल निघून चालला लॉंग ऑफला. एक सिंगल कंप्लीट केली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न चालवला जातोय. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातोय. चांगले रनिंग बिटवीन द विकेट या दोन टीमच्या माध्यमातून जगदीशजी पाटील यांना आपण पाहतोय. चला टॉस साठी या कुसमाई बी विपक्ष खंदरपाडा टीमचे कॅप्टन आमच्याकडे उपस्थित आहेत. कुसमाई बी या संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतोय. पहा वारंवार आम्ही सूचना करतोय. बोललो तयार. ओहो यावेळेला जर पाहिलं तर सुंदर चेंडू पाहायला मिळाला. प्रॉपर स्विंग झाला. पहिल्यांदा थोडंसं उसळी घेतली. त्यानंतर जर पाहिलं तर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून राहील. विजयाकरिता लक्ष जर पाहिलं तर या मॅच मध्ये 53 धावांचा असेल. टॉस केला जातो या पुढच्या मॅचचा. जगदीशजी पाटील एक सुंदर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी घेण्यात आले. यावेळेला जर पाहिलं तर यष्ट्यांच्या वरतून हा बॉल निघून चाललाय. टॉस झालाय. टॉस जिंकलाय. मला वाटते खंदरपाडा संघ नाणेफेक जिंकले आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजी करण्याचा निर्णय खंदरपाडा संघाने घेतलाय. बॉलर पुढे एकदा तयार होतील. षटकातील पुढचा बॉल. ओहो यावेळेला इनसाइड आउटच्या माध्यमातून सुंदर फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स. पाहता पाहता चेंडूला अडवले गेले आणि 2 धावा देखील निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावणे संघाची धावसंख्या 4च्या क्रमांकावर जाऊन पोहोचले. रिक्वायर 11.33 आहे आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं सूरज पाटील नंबर 1 वरती गोलंदाजी करण्यासाठी आलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत सूरज पाटीलची पॉवरफुल गोलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉल फेकून झाले 4. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 4 धावा. प्रकाश आणि पद्मन पाटील बॅटची काढा. बॉल चालला मागे. शॉर्ट टर्मिनल क्षेत्ररक्षक आहेत परंतु विकेट किपर चेंडू मागे जातील. पाहता पाहता या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली गेली. 5 बॉल फेकून झाले. संघाची धावसंख्या 5 झाले. थोडासा अडचणीत सापडला जातोय वागोबा कसराली जो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि दुसऱ्या बाजूला सुमित 11 फणसपाडा या 2 टीमच्या माध्यमातून ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. भरपूर महत्त्वपूर्ण मॅच आणि या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये महत्त्वपूर्ण लढतीमध्ये कुठला संघ विजय होईल हे पाहणं महत्त्वाचं असेल मैदानाच्या आतमध्ये. ओहो कट करण्याचा प्रयत्न होता. शेवटचा बॉल डॉट झाला. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस या ठिकाणी जर पाहिलं तर 53 धावांचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 5 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. आता मात्र 24 चेंडू आणि 48 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. 24 मध्ये 48 कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. वैतरणा परिसरातील सर्वाधिक मानाची स्पर्धा माऊली चषक 2024 आम्ही आता गेलो आणि डीजेच्या माध्यमातून लगेच आलो.
थँक्यू डीजे. सुंदर संगीत अगदी डीजेच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जाते आणि डीजे वादकाचं आम्ही कौतुक करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की प्रत्येक क्रिकेटर असतील आगरी कोळी समाजाचा वारसा आणि वसा जपणारे संगीत देखील डीजेच्या माध्यमातून ऐकतायत. एकविरा त्याचबरोबर जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज साईबाबांचे संगीत आणि त्याचबरोबर भरपूर क्रिकेटची संगीत आपण या क्रिकेटच्या माध्यमातून आपण ऐकतात, डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतात आणि डीजे वादकाचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक आपण करूया. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. या ठिकाणी जर पाहिलं 53चं टार्गेट असताना 5 धावा फटकावरती लगावल्या गेल्या आहेत. 24 चेंडू 48ची गरज. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बलिराम पाटील. पहिला बॉल शॉट होता ऑन साइडला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलेत आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर झेल टिपला जातो. त्याच्या माध्यमातून बलिराम पाटील यांना आपण पाहतायत एक फिरकीचा जादूगर म्हणून कित्येक स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहिले आणि आता मात्र जर पाहिलं तर चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून राहिले. हा बॉल डॉटच्या माध्यमातून राहील. समोर टाकला होता. या इव्हेंटला जर पाहिलं तर प्रॉपर स्विंग झालाय. जबरदस्त गोलंदाजी करतायत मिस्टर बलिराम पाटील. एक अविस्मरणीय गोलंदाजी राहील त्यांच्या संपूर्ण करिअर मधील, कारण की जबरदस्ती लाईन ते करतायत आणि एक जर पाहिलं तर त्यांचा अचूक टप्पा आणि भेदक मारा, सहनशीलता गोलंदाजीमध्ये दिसते मिस्टर बलिराम पाटील. कोलवा टप्प्याचा बॉल अपील केली जाते. लेगस्टिकच्या बाहेर बॉलला पिचिंग केलं होतं. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली आणि एकच सिंगल वरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. लेग बाईच्या माध्यमातून एकदा येताना दिसेल. लेगस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केलं होतं. थोडंसं आतमध्ये बॉल जर पिचिंग केलं असतं तर लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात देखील फलंदाज बाद झाले असते. एकेरी धावणे संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 झाले. मिस्टर बलिराम एकंदरीत जर पाहिलं तर पाटील यांचं कौतुक करावं लागेल, ज्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केले आणि 4 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर ओव्हरपिच होता. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला फेकून दिलं जात आहे. मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डीप मिड विकेटला सुंदर झेल टिपण्यात आला आणि दुसरा धक्का वाघोबा कसर आली. पद्मन पाटील बॅक टू दी डगआउट. सुमित 11 फणसपाडा जर मॅच जिंकतोय तर सन्माननीय कार्तिक शेठ पाटील, सुरेशजी पाटील, मयूरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये या संपूर्ण सुमित 11 फणसपाडा या संघाला देण्यात येईल. परंतु जर पाहिलं तर वाघोबा कसरली संघ देखील सांगतोय ही स्पर्धा आम्ही जिंकण्यासाठी आलोय. स्लॉक स्लिप केला जातोय. बॉलला पाठवल्या डीप विकेटला. क्षेत्ररक्षक आलेत. पाहता पाहता एक सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले गेले आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे आपण पाहतायत 8च्या घरामध्ये 8 रन्स ऑन दी बोर्ड लगावल्या गेल्या आहेत आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 गडी बाद, धावसंख्या 8. आता मात्र येणारे चेंडू असतील 18 चेंडू 45ची गरज असेल. या ऐकूया डीजेला, ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मंत्रमुक्त करणारं संगीत.
चौकार. माऊली चषक 2024 आपण पाहत आहेत. एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील एक जबरदस्त स्पर्धा. ओहो, यावेळेला काहीतरी आगडे वेगळे करण्याचा प्रयत्न, परंतु काय घडले जाते मैदानाच्या आतमध्ये. निश्चित स्वरूपात काही क्षणाला वाटलं की हा बॉल बॅटला लागला, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर फलंदाज सांगतायत हा बॉल जर पाहिलं तर खांद्याला लागला. तिथून जर पाहिलं तर जेल जरूर एका हातात घेतली यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. त्याचं देखील कौतुक करावं लागेल की त्यांनी जीवांची अखंडता न करता हा जेल घेतलाय. पाहता पाहता लेगबाईच्या माध्यमातून एक सिंगल. 16 मध्ये 40 धावांचं इथून देखील लक्ष हे भरपूर मोठं आपल्याला पाहायला मिळते. परंतु क्रिकेटच्या या पटलावरती कुठलीही धावसंख्या मोठी नसते. करण्यासाठी गेलं तर प्रत्येक धावसंख्या ही आपल्याला छोटं टोटल वाटते. आणि पहिल्या दिवसात जर पाहिलं तर प्रत्येक संघ 50 धावा 60 धावा करतोय आणि निश्चित स्वरूपात त्या धावा जबरदस्तीरित्या कंप्लीट देखील होताना दिसत आहेत. परंतु आजच्या दिवसात देखील जर पाहिलं तर सुंदर स्पर्धा पार पडली. इथून जर पाहिलं तर 15 चेंडू 39 धावेचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये असेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार, स्टेप अडवून खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेला जर पाहिलं तर कुठेतरी फलंदाज सांगतायत बॅटची थोडीशी गेज लागली, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॅट चेक केली होती. आणि अशा रीतीने लेगबाईच्या माध्यमातून एक धाव. संघाची धावसंख्या धावफटकावरती ॲड होईल, जाऊन पोहोचेल धावफटकावरती 15. 2 विकेट गमावल्यात. 2.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. 14 बॉल 38 धावांची गरज. इथून देखील या मॅचचे लक्ष आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर यश ज्याने 4 चेंडू हाताळलेत, आतापर्यंत 4 धावा खर्च केलेत, म्हणजे चांगली गोलंदाजी वैयक्तिक याच्या माध्यमातून राहील. ओव्हर दी विकेटने शॉट बॉल होता आहे, पुल केला आहे. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल या मॅच मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न वाघोबा कसराळी या संघाच्या माध्यमातून होताना दिसतोय. यूज सिक्सर, षटकार, 6 धावा. थँक्यू. आता मात्र जर पाहिलं तर 13 चेंडू आणि 32 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहिले. या बॉलवरती मोठा फटका आला तर आणखीन एक मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. ओहो, याही वेळेला मोठा फटका खेळलाय जरूर. बॉल थेट चाललाय मैदानाच्या बाहेर. मॅच मध्ये कलाटे निर्माण झाले. आता मात्र जर पाहिलं तर 2 चेंडू 2 षटकार ठोकलेत. आता मात्र विजयाचं समीकरण इथून पाहायला मिळेल. येणारे चेंडू तुमच्याकडे 12 असतील. 12 चेंडू 26 धावा. 12 मध्ये 26. इथून देखील समीकरण. प्रेमनाथ वैती, नामी काफे, जबरदस्त कामगिरी. विश्वास किनी, जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. 12 चेंडू 26 धावा. ऐकूया डीजेला. येऊया एका बाजूला सुमित 11 फणसपडा आणि बॅटिंग करतोय वाघोबा कसराली या महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने. फलंदाजी. आता मात्र येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते म्हणजेच 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयाकरिता इथून देखील लक्ष जर पाहिलं तर
26 धावेंचं. 12 चेंडू 26 धावा 53 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करतायत वाघोबा कसराळी या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 12 चेंडू 26 धावा मॅचचं समीकरण. एका बाजूला प्रेमनाथ वैती ज्याने 6 चेंडू 4 धावा केल्या, दुसऱ्या बाजूला विश्वास किनी ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी 4 चेंडूमध्ये 14 धावा त्यांनी आतापर्यंत बनवल्यात. परंतु आता मात्र एखादा गोलंदाज येईल आणि त्याच्या बोटातील जादू या मैदानाच्या आतमध्ये दाखवून जाईल. षटक क्रमांक 4 मध्ये आलेत मिस्टर अजय यांना आता मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. स्ट्राईक एंडला असते प्रेमनाथ वैती आणि नॉन स्ट्राईकला विश्वास अजय आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल यावेळेला लाईन चेक करावी लागेल. फलंदाज फक्त आणि फक्त पाहत राहिले आणि बाकीचं काम पंचांवरती सोपवण्याचं काम त्याने केलं. पहिलाच बॉल वाईटच्या माध्यमातून मॅचवरचा दबाव हटवण्याचा प्रयत्न आता मात्र केला जाईल फलंदाजाच्या माध्यमातून. 12 चेंडू 25 ची गरज. ही मॅच रंगेल कारण की दोन्ही संघ जर पाहिलं तरी स्पर्धा जिंकण्यासाठी झालेल्या आहेत. 12-25 फुल टॉस होता, ऑन साइडला उडवलाय, बॉल चालला थेट वन बाउन्स ओव्हर द रो. 4 धावांकरिता दर्जेदार धमाकेदार माऊली चषकातील चौकार. थँक्यू. आता मात्र जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 21 ची गरज. 11 बॉल 21. मॅच अजूनही संपलेली नाही आहे असं बॅटर सांगतायत. त्याही वेळेला ऑन साईडला बॉलला उडवले गेले. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. शेवटच्या क्षणी बॉल स्टॉप झालाय आणि धावा कुठेतरी वाचल्यात. परंतु 2 धावा तर रोखू शकत नाही आहेत. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र ती म्हणजे 34. येणारे बॉल एकंदरीत जर पाहिलं तर 10 असतील आणि विजयाकरिता 19 धावेंचं लक्ष. प्रेक्षकांना आवडेल. प्रेक्षकांना एकंदरीत जर पाहिलं तर हवीशी वाटणारी ही मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांना आवडेल असंच काहीतरी या माऊली चषकाने केलंय. फुलेलेंचा बॉल होता, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला. या ठिकाणी जर पाहिलं तर एकच सिंगल प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून पुढे एकदा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. आता मात्र येणार 9 चेंडू असतील विजयाकरिता. 18 धावेंचं लक्ष. प्रत्येक बॉलवरती 2 धावा जरी काढला तरी विजय होऊ शकतो. तो म्हणजे वाघोबा कसरलीचा संघ. महत्वपूर्ण मॅच आहे. धावसंख्या 35 झाले आणि 2 गडी आता मात्र गमावले गेलेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. ओहो, स्टेप अडवून खेळण्याचा प्रयत्न. सुंदर फटका पाहायला मिळतोय. नेत्र दीपक फटक्यांची मेजवानी. परंतु क्षेत्ररक्षक आलेत. लॉंग ऑफ मधून डीप कव्हरला पोहोचलेत. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 8 बॉल इथून देखील 16 धावांची गरज. जबरदस्त फलंदाजी. 8 मध्ये 16 धाव फटकावरती धावा लागलेत त्या म्हणजे 37 धावा आणि 2 विकेट्स आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये गमावल्या आहेत. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण मॅचेस मध्ये, महत्वपूर्ण लढतीमध्ये असं काही पाहायला मिळते आणि त्यामध्ये भरपूर काही मजा येऊन जाते. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर थांबवलं होतं. चुकीचं डिसिजन पाहायला मिळतोय आणि यावेळेला जर पाहिलं तर एका फलंदाज परतावं लागेल. विश्वास किनी आउट होतील. त्यांना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. फलंदाज विश्वास आउट झालेत. बॅक टू द डगआउट. सर्वात मोठी विकेट मिळाली आणि अशा रीतीने जर पाहिलं तर आणखीन एक धक्का लगावला जातोय. तो म्हणजेच टीम आपण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर जो जबरदस्त कामगिरी आतापर्यंत करतोय. अर्थातच जर पाहिलं तर वाघोबा कसरली या संघाला धक्का लगावला जातोय आणि विश्वास किनी बॅक टू दी डगआउट. बॉल 16 ची गरज. आता मॅच फसली आहे. एका बाजूला सुमित 11 फणसपडा देखील सांगतोय ही मॅच आम्ही देखील जिंकण्यासाठी आलोय. ही ट्रॉफी आम्ही देखील जिंकण्यासाठी आलोय आणि हा बॉल काय घडलं जाईल. हा बॉल जर पाहिले तर डॉटच्या माध्यमातून मॅचचं समीकरण फसले. आता मात्र 6 चेंडू 16 धावेंचं लक्ष. 6 मध्ये 16 ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. ऐकूया डीजेला. येऊया मॅचच्या दिशेने. 6 चेंडू 16 धावा.
चेंडू आणि 16 धावेंचे लक्ष या ठिकाणी असेल. सुंदर संगीत वरटगावचे आपण ऐकलं तर त्यांचं सुंदर संगीत प्रथमेश ठाकरे. कालच्या दिवसात बिग बॅग्स ग्रामीण धमाका आपण पाहिला जो भिवंडी मध्ये 70-70 यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेला आणि प्रथमेश ठाकरेला कालच्या दिवसात सलग 2 मॅन ऑफ द मॅच मिळाले गेले आणि तिथून त्यांचा संघ क्वालिफायच्या भूमिकेमध्ये दाखल झाला आहे. 6 चेंडू 16 धावा या मॅचचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये राहिले. नवीन बॅटर मिस्टर रोहित किनी आता मात्र खेळण्यासाठी आलेत. रो काढला तर हिट, आता मात्र हिटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल कारण की आता मात्र जर पाहिजे तर संघाला गरज आहे. आणि जे 5व्या षटकामध्ये गोलंदाज आले ज्यांनी या पहिल्या षटक टाकलं होतं आणि सूरज या ठिकाणी येताना दिसत आहेत. त्याची जबरदस्त गोलंदाजी या पहिल्या षटकात आपण पाहिली. सूरजने पहिल्या षटकात धावा खर्च केला फक्त आणि फक्त 5 धावा आणि जबरदस्त गोलंदाजी राहिली. परंतु आता मात्र 6 चेंडू 16 धावा डिफेंड करतील का हे पाहणं गरजेचं असेल. रोहित पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा प्रयत्न होता, बॉल मागे निघून चालला. पॉईंट रिजनला पाहता पाहता एक सिंगल कंप्लीट केले झाले, फेकी वाईड झाले आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. लेगबाईच्या माध्यमातून 2 धावा येताना दिसत आहेत. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 39 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. 39 धावा या धावफटकावरती. 5 बॉल 14ची मॅच. आत्ता मात्र मॅच रंगेल. 5 चेंडू 14 धावा, 14 धावा 5 चेंडूंचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये लक्ष असेल. गोलंदाज यार ऑफस्टिकच्या बाहेरून सबळ खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला बॉल फरार झालाय, थांबणार नाही आहे. क्षेत्ररक्षक बीट झालेत आणि पाहता पाहता चेंडू निघून जातो आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादना करता सीमारेषे पार. चौकार. आता मात्र आणखीन काही मॅच मध्ये राहिले का हे मात्र पाहावं लागेल. 4 बॉल 10 ची गरज. थँक्यू. सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलात. एक सुंदर डीजे वादक आपल्याला पाहायला मिळतं. 5 बॉल या ठिकाणी 4 बॉल 10 ची गरज. 4-10 आणि हा बॉल काय घडला जाईल मैदानाच्या आतमध्ये आणि या वेळेला जर पाहिलं तर हा बॉल डॉट. 3 बॉल 10 ची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. एक रोम हर्षकाचा सामना, प्रेक्षकांची या ठिकाणी जर पाहिलं तर मन जिंकणारा सामना. 3 बॉल 10 ची गरज या ठिकाणी बाकी असतील. 3 बॉल 10. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुल केलाय. आता मात्र मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. 6 आलाय. आता मात्र 2 मध्ये 4 येतील का पाहणं महत्वाचं असेल. मॅच मधील हवा दवा काढणारा षटकार. पहिले षटक टाकलं होतं त्या विरोधात हल्ला चढवला जातो. आता मात्र जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये रोहित आता मात्र चांगली हिटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. जसं सूर्य मैदानाच्या आतमध्ये तडपलाय तसंच जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये रोहित देखील जबरदस्त फलंदाजी करतायत. येणारे बॉल असतील 2. विजयाकरिता 4 धावेचं लक्ष. ओव्हर दी विकेट गोलंदाज तयार. ओहो या मॅच मध्ये पूर्ण आगमन झालंय. काय घडलं जाईल, काय घडलं जाईल. आता मात्र फलंदाज विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. मॅच फसली. 1 बॉल 4 ची गरज. कोण जिंकेल हे पाहणं महत्वाचं असेल. ऐकूया डीजेला, येऊया मॅचच्या दिशेने.
चला 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 धन्यवाद डीजे. फिल्डिंग सेटअप करून घ्या. आम्ही वारंवार विनंती करतोय फिल्डिंग त्वरित सेटअप करून घ्या. कारण की पहा 5-5 षटकांचे फॉर्मॅट आपण वैतरणा परिसरामध्ये कमी प्रमाणात पाहतो आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून 5-5 षटकांचे फॉर्मॅट जगदीशजी पाटील साहेबांना आपण पाहतो. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि भरपूर मेहनत त्यांची देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र एक बॉल विजयाकरिता 4 धावांचं लक्ष्य. 1 मध्ये 4. वाघोबा कसरली बॅटिंग करते आणि बॉलिंग ट्रॅक वरती झाले तयार. बॉलर सुमित 11 फणस पडायचे. एक बॉल 4 सेकंदात ऑन साइडला बॉलला वडवले गेले. क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल प्राप्त केली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. अशा रीतीने जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये विजय झालाय तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केले. सुमित 11 फणसपडा संघाने बाजी मारले. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन असतील.